नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. रंग आता सावलीच्या अगदी जवळ आलेला असतो आणि सावलीला म्हणतो, तुझ्यासाठी काय करू, तू मला फक्त सांग. सावली म्हणते, सारंग सर, माझ्या आयुष्यात इतके रंग भरलेत तुम्ही, आता मला काहीच नको या. सारंग म्हणतो, आई शपथ सावली, डायरेक्ट माझ्या काळजात वार केला. सावली अशी गोड लाजलेली असते आणि सारंग असं काय लाडात आलेला असतो. सारंग म्हणतो, सावली आता नसतो सोडत, मी तुला सोडणार नाही बघ. सारंग आणि सावलीचे रोमॅन्टिक अशी मोमेंट चाललेली असते. तेवढ्यात काय तिकडे आरडाओरडा आणि भांग जी प्यायलेली असते भैरवी, तिचा अस्तर जोराने व्हायला लागलेला असतो. इतकी जोरे जोरात ओरडत असते भैरवी आणि एकटीच नाचत असते. तिलोत्तमा म्हणते, गॉगल लावून अशी काय भांग चढलेली असते, अशी नशेमध्ये नाचत असते ही भैरवी की सगळेजण तिच्याकडे बघत असतात की या भैरवीला झालंय तरी काय. तिलोत्तमाला तिने हाताला पकडलेलं असतं, आपण नाचू, चल तिलोत्तमा, चल तिलोत्तमा. तिलोत्तमा आता घाबरलेली असते, गोंधळून जाते. भैरवी ऐक ना, ए भैरवी ऐक ना जरा. कोणी ऐकायला तयार नसतं. भैरवी तुफान अशी नाचत असते. सगळे आश्चर्यचकित होऊन बघत असतात. फक्त सावलीला आणि जगन्नाथला माहिती असतं की हे चाललंय तरी काय. भैरवीचं माझी तारा माझ्याशी बोलली, आज माझी तारा माझ्याशी बोलली गाणं रचलेलं असतं आणि तुफान अशी नाचत असते ही भैरवी. तिला तर मला इतकं कसं तरी वाटत असतं की हे भैरवीचं चाललंय तरी काय. तिला तर म्हणते, भैरवी जरा शांत हो ना, माझं ऐकतेस का, तुझं काय चाललंय, अगं जरा शांत हो ना, तू काय वेड्यासारखं वागते, तुला कळतंय का ग, स्वतःला सांभाळ प्लीज. काय लावलंय भैरवी. अगदी ऑकवर्ड फील व्हायला लागलेलं असतं. तिला तुम्हाला सगळ्यांच्या समोर तमाशा बनत चाललेली असते. तुला माहिती आहे का, तिला तुम्हा इतकी खुश आहे, मी इतकी खुश आहे, थांबवलं तरी थांबणार नाहीये, त्यामुळे मी नाचणार म्हणजे नाचणारच. हॅप्पी 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 होली. आणि लहान लेकरासारखी नाचत सुटलेली असते ही भैरवी. तिला तमाचं आता डोकं बंद पडलेलं असतं की भैरवीने काय तमाशा मांडलाय. की जोरा जोरात किंचाळत असते, नको नको ते आवाज काढत असते आणि नाचत असते. सारंग आता सावलीकडे बघत असतो आणि सावली मात्र गालातल्या गालात हसत असते, कारण सावलीला माहितीये जगन्नाथच्या दुधाचा असर झालाय. तारा माझ्याशी बोलली, तारा माझ्याशी बोलली, अगदी गाणंच रचलेलं असतं. चल ग तिलोत्तमा, डान्स करू डान्स. ऐक ना भैरवी, ऐक ना, डान्स करू, मस्तपैकी डान्स करू. भैरवी मला माहितीये तू खुश आहे, तुला फार आनंद झालाय, तुझी मुलगी तुझ्याशी बोलायला लागली, पण जरा ऐक ना, जरा शांत बस ना भैरवी. काय लावलंय हे. हो हो खूप छान, आनंद झालाय, मलाही आनंद झालाय, जरा शांत बस ना, खाली बस ना भैरवी प्लीज, जरा शांत बस ना खाली. अजिबात इथून उठायचं नाही, बस खाली, खाली बस. खाली बसते आणि उठून म्हणते की मी उडले. अगं तिलोत्तमा उडली, मी उडली, भैरवी उडतीये. तमाशा करून घेतलेला असतो स्वतःचा, सगळे हसत असतात या भैरवीला. तिलोत्तमा म्हणत असते, भैरवी भैरवी. भैरवी खरंच उडायला लागलेली असते, अजिबात ती ऐकायच्या रेंजमध्ये राहिलेली नसते. उडतीये आणि खरंच उडायची ऍक्टिंग करत असते. सगळेच्या सगळे तिच्याकडे बघून हसत असतात. सारंग सगळे हसायला लागलेले असतात. या भैरवी माईचं चाललंय तरी काय. तो म्हणते, अहो ही काय वागती, मला खरंच काही कळत नाहीये. बाबा म्हणतात, काय नाही ग तिलोत्तमा, रिलॅक्स. तिचा आणि आईचा विरह संपलाय ना, म्हणून आनंद साजरा करताय भैरवी, दुसरं काही नाही. तिलोत्तमा तू टेन्शन घेऊ नको. जसं काय ढोल ताशा वाजत असतो त्या स्पीडने भैरवी आता नाचत असते आणि त्या ढोल ताशांच्या मध्ये जाऊन ती नाचत असते. कुमार म्हणतो, सावली ये ग इकडं, इकडे ये चल. आणि आता यांनी नाचायला सुरुवात केलेली असते. सारंग मात्र लांबून बघत असतो. राजकुमार अगदी धमाल करत असतो. कुमारने सुद्धा गॉगल वगैरे घातलेला असतो. असे जोश मध्ये नाचत असतात की बस. सावली सुद्धा रंगामध्ये रंगून गेलेली असते आणि तुफान अशी सावली नाचत असते. राजकुमार, तारा, बबलू मस्तपैकी एन्जॉय चाललेलं असतं. जगन्नाथजी लेकीचं कौतुक लांबून असं बघत असतं आणि सारंग तर काय, सावलीवरून त्याची नजरच हटत नसते. काय चाललंय ना, फक्त आणि फक्त जगन्नाथजीलाच माहिती असतं की एक्झॅक्टली इथेच चाललंय तरी काय. सगळी मंडळी एका बाजूला नाचत असते आणि भैरवी एका बाजूला नाचत असते. जगन्नाथजी सावलीचा तो आनंद, जोश, ते सगळं काही बघतात आणि कुठेतरी बाप या नात्याने त्यांना वाईट वाटलेलं असतं. सारंगच्या जवळ येतात. काय रे सारंग, किती खुश आणि किती निरागस आहे माझी पोरगी, काय आनंदात आहे बघ की. जेव्हा तिला कळेन की संतती तिच्या नशिबात नाहीच आहे, आयुष्यभर तिला बाळ होऊ शकत नाहीये, काय होईल रे, काय बेतल तिच्यावर. आणि बिचारी ते सगळं काही सहन करू शकते का. हा जो आनंद निरागसपणा आहे तो कुठे जाणार. मला इतकं टेन्शन आलंय सारंग, तुला मी काय म्हणून सांगू. मला सुद्धा तेवढंच टेन्शन आलेलं असतं जेवढे जगन्नाथजीला आलंय. जेवढे काही प्रश्न जगन्नाथजीला पडलेले असतात सावलीच्या बाबतीत, तेवढे प्रश्न सारखे भेडसावत असतात सारंगला. त्यामुळे सारंग आणि जगन्नाथजी आता सध्या एकच विचार करत असतात. म्हणतो, कसं आहे ना जगन्नाथजी, आत्तापर्यंत तर लपवलंय, पण इथून पुढे काय मला काय सांगता येणार नाही, पण आत्तापर्यंत तर मी यशस्वी झालो. सहन करणार रे, मला बाळ होणार नाही ही गोष्टच आपल्याला पटत नाही, तर तिला कशी पटणार आणि पचणार. सारंग फारच अवघड आहे रे सावलीच्या बाबतीत. हे तिच्यापर्यंत कसं पोहोचवायचं, तिला कसं पटवून द्यायचं हेच कळत नाहीये. पण सारंग अचानक तिला धक्का बसण्यापेक्षा तिला आपण होऊन सांगितलेलं कधीही बेटर. दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या माझ्या लेकीच्या आयुष्यात एक रंग भरायला देव विसरलाय का.
का असं केलं असेल देवाने? आता जगन्नाथजी सुद्धा ते देवाशी भांडत असतात आणि देवाला प्रश्न विचारत असतात. जगन्नाथजी म्हणतात, देवा, माझ्या लेकीच्या आयुष्यातला एक रंग विसरलात का तुम्ही टाकायला? संतती विरहाचा योग दूर करा आणि संतती तिच्या आयुष्यात येऊ द्या. देवा, तिच्या आयुष्यात सप्तरंग भरा आणि सप्तरंगाने आयुष्य तिचे रंगीन होऊ द्या. जगन्नाथजीने त्यांच्या देवाकडे घराणं मांडलेलं असतं. बघू आता जगन्नाथजींचा देव आणि सावलीचा विठुराया सगळं काही घराणं ऐकणार का आणि सावलीच्या आयुष्यात रंगाची उधळण करणार का? जगन्नाथ पंडितला खोटं ठरवा असं माळ पकडून जगन्नाथजी म्हणत असतात. तेवढ्यात काय भैरवी अचानक त्यांच्या समोरून उभी राहते. खोट्ट जगन्नाथ, खोट्ट. जगन्नाथची डायरेक्ट कॉलर पकडलेली असते भैरवीने. काय रे, खोटं बोलतो ना जगन्नाथ तू? जगन्नाथला धक्काच बसतो की ही भैरवी डायरेक्ट कॉलरच पकडते. ए जगन्नाथ, खोटं बोलायचं नाही, किती वेळा सांगितलंय रे तुला? अगदी जगन्नाथचं गचंड पकडलेलं असतं. सोडा जगन्नाथजींना, सोडा जगन्नाथजींना. सावली ओरडत असते, अलका बघत असते. भैरवीने डायरेक्ट काय गचंडच पकडलेलं असतं जगन्नाथचं. जगन्नाथ जागचे हल्लेले नसतात. भैरवी जे काय करते ते करू देत असतात, कारण तिचं आता थोड्याच वेळात सगळी नशा उतरणार असते आणि जगन्नाथजीनं जो प्लॅन केला तो सक्सेस होणार असतो. जगन्नाथजी अगदी रिलॅक्स असे बसलेले असतात. कुठचंच बाकीत खरं ठरत नाही. एक नंबरचा खोटारडा. लोकांना खोटं सांगतो जगन्नाथ. येते आणि पटकन भैरवी माईला दूर करते. काय लावलंय हो तुम्ही माई? हे भैरवी बाजूला गेलेली असते किंवा सावलीने तिला बाजूला केलेलं असतं. जगन्नाथजी म्हणता, हीच ती वेळ, हाच तो क्षण आणि हीच ती मजा. सगळं काही जुळून आलंय सावली. आता करायचंय आपला प्लॅन परफेक्ट. आत्ता सुरू होतोय सावली. कळतंय का तुला? सावली म्हणते, हो जगन्नाथजी, आता मला कळतंय, आपण रेडी आहोत. भैरवी म्हणते, माझी भैरवी काय बोलत असते तिचं तिला काही कळत नसतं. जी प्रतिष्ठा धुळीत मिसळी आहे, धुळीस सुधारणारच नाही. मी सगळ्यांची वाट लावणार. मी भैरवी आहे, माझी प्रतिष्ठेची वाट लावली आणि मी काय सुधारते? मी आता सुधारत नसते. तुम्ही आता बघतच राहा मी काय आणि कशी वाट लावते. मी काय सुधारत नसते. भैरवी म्हणत असते, सगळ्यांची वाट लावणार आहे, सगळ्यांची वाट लावणार आहे, सगळ्यांचा कार्यक्रम करणार आहे, सगळ्यांना संपवणार आहे. आता भैरवी हळू बरोबर ट्रॅकवर आलेली असते. आता प्रश्न विचारायला सुरुवात करते, माई, तुम्हाला तिलोत्तमा मॅडमने घरात का ठेवलंय? असं काही आहे का? तुम्ही तिलोत्तमा मॅडमला ब्लॅकमेल करताय आणि त्याला घाबरून तुम्ही इथे राहताय? अहो माई, बोला की, कोणती गोष्ट आहे तुम्ही आमच्यापासून लपवताय? माई सांगा बरं. रवी सावलीच्या कानाजवळ येते आणि गुपित असं म्हणते, गुपित आहे, गुपित, फार मोठं गुपित. गुपित आहे, ऐकायचंय का तुला? पण तुला एकटीला का सांगू? मी सगळ्यांना सांगणार आहे. मी तुला एकटीला नसते सांगत. आपण सगळ्यांना गुपित सांगूया, सगळ्यांना गुपित सांगूया. सावली, सगळ्यांना गुपित सांगूया. भैरवी अगदी रंगात आलेली असते आणि काय गुपित हे सगळ्यांना सांगण्यासाठी सावलीला सुद्धा घेऊन जाते. म्हणते, हो माई, चला सांगा की गुपित सगळ्यांना. चल ग सावली, सगळ्यांना सांगूया, तेही मोठ्याने. आता भैरवी सावलीला घेऊन चाललेली असते. गुपित सांगायचं असतं सगळ्यांना मोठ्याने. तिलोत्तमा, ऐक ना जरा, ह्या सावलीला गंमत ऐकायची आहे, गंमत. तो म्हणते, भैरवी शांत बसतीस का? सगळे या, सगळ्यांना गंमत सांगणार. सावली आणि जगन्नाथजी फार खुश झालेले असतात. त्यांना असं वाटतं की प्लॅन अगदी त्यांचा सक्सेस आणि परफेक्ट होत चाललाय. तर मग घाबरलेली असते. आता ही भैरवी काय सांगणार आहे? मी सांगणार आहे, काय जे गुपित लपवून ठेवलंय ना, मी सगळ्यांना सांगणार आहे. ऐका रे, सगळ्यांना गुपित सांगतेय मी. भैरवी वजे, मला महत्वाची गोष्ट सांगायची आणि सगळ्यांनी कान देऊन ऐका. शिकवलंय सावलीला गाणं. सांभाळाय सावलीच्या फॅमिलीला. काय वाईट केलंय मी? मग मी वाईट केलंय का काही? तूच सांग बरं, मी काय वाईट केलंय? चांगलंच केलंय सगळ्यांचं. रडायला लागलेली असते भैरवी. बोलता अचानक रडायला लागते. सगळ्यांनी मिळून माझी वाट लावली आणि भैरवी आता रडत असते. सावलीने आणि सगळ्यांनी माझी वाट लावली, मग मला खूप राग आला. मग मीही ठरवलं, असं वाटलं की मी सॉरी म्हणते. मग मी म्हटले सॉरी. तिलोत्तमाला माझं सगळं काही समजेल. मग तिलोत्तमाला मी सॉरी म्हणायला गेले. तिलोत्तमा आता इतकी घाबरलेली असते. भैरवी गप की जरा, तोंडाला काळं फासलं काळं. मी ठरवलं, तिलोत्तमा आणि तिलोत्तमाच्या फॅमिलीचा बदला घेणार, सगळ्या लोकांना बर्बाद करणार ही भैरवी. मग मी माझं प्लॅनिंग तिथूनच सुरू केलं. मग मी तिलोत्तमाच्या घरात आले. धडा शिकवायला आले मी तिलोत्तमाला. तिलोत्तमाने मला घरात कसं ठेवून घेतलं? सगळ्यांना प्रश्न पडलाय ना. ते म्हणते, आजच बोलायचंय सगळं मला. हॅलो, मी आज सगळं काही सांगणार. म्हणते, सगळ्यांनी गुपित ऐका, मी कसं सांगते ऐकाच तुम्ही. जग्या ऐक रे, तू माझ्याजवळ ये. जग्या, तुला सांगते, इकडे. तिलोत्तमाने काय केलंय सांगते की. तिलोत्तमा म्हणते, भैरवी ऐक ना, तू आता नशेत आहे, शांत बोलू दे मला. आज सगळं काही जग्याला कळूच दे सत्य. तेव्हा भैरवीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आता ही जगन्नाथला सांगते की तिलोत्तमाने तुझ्याशी काय केलंय हे जर कळालं तर तू अगदी शांत बसणार नाही, काहीतरी वेगळंच करून बसशील. तो म्हणते, हिला काय झालंय? सावली म्हणते, नाही, मगाशी त्या अनामिकाला आतमध्ये सोडायला गेला तेव्हापासून अशा वागताय. भांग वगैरे पेलं का? राजकुमार म्हणतो, कुणीही भांग आणलेली नाहीये, त्यामुळे प्लीज कुणावर संशय घेऊ नका. भैरवी म्हणते, मी शुद्धीत आहे, ऐका सगळ्यांनी. ही खडूस तिलोत्तमा हिने काय केलंय जग्या, तुझं बघितलं ना, तुझं ऐकलं ना तर पायाखालची जमीन सरकेल. अरे जग्या ऐक, तू ऐक. जगन्नाथने अलकाला खुणवलेलं असतं. अलका आता काहीतरी ऍक्शन घेणार. तेवढ्यात काय तिलोत्तमाला वाटतं का आता ही खरं काय ते बोलणार. सटकन अशी कानाखाली दिलेली असते भैरवीच्या आणि भैरवीचा आवाज बंद करते.
आता मात्र सगळा प्लॅन फसकलेला असतो सावलीचा आणि जगन्नाथचा. भैरवी आता बोलायची बंद होते आणि सगळ्यांना धक्का बसतो की तिलोत्तमाने कानाखाली मारली. सगळ्यांना असं वाटतं की तिलोत्तमाने एवढी ऍक्शन का घेतली, एवढी का चिडली तिलोत्तमा. भैरवी शुद्धीत नाहीये, जरा शुद्धीत आहे. काय बरळतीये तुझं, तुला तरी कळतंय का. भैरवी रडायला लागलेली असते की मला इथे मी ते राहते म्हणून हिने मला मारलं. गंमत सांगायची होती, मध्येच हिने मारलं मला. लहान लेकरासारखी रडत असते आणि हातपाय नाचवत असते. गंमत सांगायचीच राहून गेली. जी म्हणतात काय सांगायचंय तिला सांगू द्या की. संशय वाढतच जातो. मग तिलोत्तमा सांगू दे तिला काय सांगायचंय. तो म्हणते जगन्नाथ हे घर माझं आहे, इथे काय करायचं आणि काय नाही मी ठरवणार, बाहेरच्या लोकांनी येऊन नाही सांगायचं मला. तिलोत्तमा आता स्वतःच्या चुका लपवण्यासाठी भैरवीला सावरते आणि तिच्या रूम मध्ये वर घेऊन जाते. ती सुद्धा ही भैरवी म्हणते मला सांगायचंय. तिलोत्तमाने सगळ्या गोष्टी जागेवरच थांबवलेल्या असतात आणि सगळ्यांना शांत करते. आता मात्र भैरवी वर चालली. जगन्नाथचा आणि सावलीचा प्लॅन फसलेला असतो. इकडे तिलोत्तमा जिथे अनामिका बसली तिथे घेऊन आलेली असते आणि भैरवी आता रडत असते, मला मारलाय ना तू तिलोत्तमा, गंमत सांगायची होती, बस इथे गपचूप. भैरवी बेडवर बसल्या बसल्या झोपी गेलेली असते. अनामिका म्हणते मॅडम काय झालंय, यांना काय झालंय, का बडबडताय त्या काहीही. तिलोत्तमा म्हणते तेच कळत नाहीये हिला काय झाले आणि का बडबड करतीये ती. अक्कल गहाण ठेवली ना तिने, तमाशा करायला लागली ती बाहेर, म्हणून आणून झोपवली इथे. तिलोत्तमा इतकी चिडलेली असते या भैरवीवर, पण भैरवीला काहीही फरक पडत नाही कारण ती शुद्धीतच नसते. त्यामुळे तिलोत्तमाने मारलं काय आणि बोलली काय तिला काही एक फरक पडत नाही. भांग बिंग पाजली की काय अनामिका तेच कळत नाहीये ग. अनामिका आता घाबरते. भांगेचा ग्लास तर माझ्या हातात होता आणि नीलजींचा हात लागून तो ग्लास खाली पडला, म्हणजे भांग तिथेच संपली. मग यांना कोणी भांग पाजली, अनामिकालाही प्रश्न पडतो. आणि आता तिलोत्तमाला शंका आलेली असते की हिला कुणीतरी भांग पाजलीये, पण कुणी पाजली, कशी आणली हे कळत नाहीये. तिलोत्तमा विचार करत असते तशी आता अनामिका सुद्धा विचार करते की ह्या नेमकी काय प्यायल्यात. ती मध्येच उठते आणि परत गंमत सांगायची आरडाओरडा करते. तिलोत्तमा म्हणते आब्रूचे धिंडोडे काढायला निघली होती, हिला कोण सांगणार काय करते ना ही काही कळत नाहीये अनामिका. तिलोत्तमा मला गंमत सांगायची, आता थांबवू नकोस हा. परत उठून बसलेली असते भैरवी. किती वाईट आहेस ना, सगळ्यांना सांगायचंय मला थांबवू नकोस हा. तू मला मारलंय ना, आता तर मी सांगणारच आहे तू किती वाईट आहे. आणि रडत असते भैरवी, मोठमोठ्याने रडायला लागलेली असते. का ही चांगली नाहीये, वाईट बाई आहे वाईट. तिलोत्तमा म्हणते भैरवी या खोलीच्या बाहेर येता कामा नये आणि हिचा आवाज सुद्धा बाहेर आला नाही पाहिजे. जोपर्यंत हिची नशा उतरत नाही तोपर्यंत हिने बाहेर यायचं नाही. अनामिका आणि भैरवी दोघींनाही दम दिलेला असतो. आता जबाबदारी असते अनामिकाची की भैरवीला या रूमच्या बाहेर काढायचंच नाही. जर बाहेर पडली ना अनामिका तर जबाबदार तू असणार आहेस, त्यामुळे हिला बाहेर काढायचं की नाही तुझं तू ठरव. म्हणते हो मॅडम नाही येणार त्या बाहेर, मी लक्ष ठेवतीये त्यांच्यावर. तिलोत्तमा जरा मोठ्या आवाजात म्हणते की जर बाहेर आली तर याद राखा जबाबदारी तुझी आहे, फक्त त्यांच्याकडे नाही येणार त्या बाहेर. अनामिका घाबरलेली असते आणि ततमम करायला लागते. माई आता रडत असते, मोठमोठ्याने बोलत असते. आता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते अनामिका, पण ती शुद्धीवरच नसते. अनामिकाला ही टेन्शन येतं की आता करायचं का या माईचं. इकडे आता बाहेर जगन्नाथ म्हणतात की चला मुलांनो, शो संपला, खेळ संपला, सण संपला, सगळंच काही संपलंय आता. आणि मुलांना इतकं छान वाजवलंय ना तुम्ही, खरंच कमाल आहे तुमची. जगन्नाथ म्हणतात बबलू काय मानधन देऊन टाक. म्हणतो हो देतो की जगन्नाथजी. बबलू लगेच त्यांचं मानधन द्यायला समोर गेलेलं असतो. जगन्नाथजीने बोलवलेलं असतं त्या लोकांना, मग जगन्नाथजी स्वतः पैसे देतात आणि बबलू ते पैसे घेऊन त्या लोकांना द्यायला चाललेलं असतो. पैसे मिळतात, ते खुश होतात आणि निघून गेलेले असतात. आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की हे सगळं चाललंय तरी काय. विशेष करून ताराला सुद्धा प्रश्न पडतात. राजकुमार म्हणतो काय मस्त शो होता ना, एक नंबर हा. भैरवीजींचा काय शो होता, सॉलिड. राजकुमार जगन्नाथकडे बघतो आणि म्हणतो कुणी लावला शो हा, भैरवीजींचा शो कुणी लावलाय. जगन्नाथ काही बोलत नाही, फक्त थंडाई होती, भांग वगैरे काहीच नव्हतं. की नाही बबलू भांग आणलीच नव्हती ना आपण. राजकुमार आवाज चढवतो आणि म्हणतो भांग कोणी आणली. जगन्नाथ पटकन बोला, तूच आणली आहे ना भांग. तर सगळे जगन्नाथकडे बघायला लागलेले असतात आणि राजकुमारने हद्द पार केलेली असते. डायरेक्ट जगन्नाथ म्हणून आवाज देतो. जगन्नाथ म्हणतात भैरवीला कोणी भांग पाजायला पाहिजे, मी नाही आणली आणि मला काय माहित नाही. भैरवी आहे, तिला भांगेची गरजच नाहीये, तिची भांग पिऊ शकते की तिला कोणी द्यायची काय गरज आहे. होती प्रतिष्ठा उधळली ना, त्यामुळे अगदी वेड्यासारखी झालीये ती, म्हणूनच सगळं काही करतीये. पासून अशी बिथरल्यासारखी वागती ती आणि आपण काय करू शकतो. तिला कोण लागलाय पाजायला भांग. भैरवी इतकी बिथरल्यासारखी करत असते की आता राजकुमारलाही राग आलेला असतो. जगन्नाथ तूच पाजली आहे ना. जगन्नाथ अगदी स्पष्टपणे नाही असं म्हणतात की मी तिला भांग वगैरे पाजली नाही आणि मुळात माझा संबंधच नाहीये, मी कशासाठी पाजेल. बाबा म्हणतात कसं आहे ना, तिलोत्तमा तिची बालपणीची मैत्रीण आहे ना, मग तिला आधार देतीये. तिलोत्तमाला भैरवी भांग पेलीये किंवा तिचा हा तमाशा झाला हे कधीच पटणार नाही. बालपणीची मैत्रीण आहे शेवटी, आता ती सावरतीये, आधार देतीये, पण तिची ही अवस्था झाली त्यामुळे तिलोत्तमा ही चिडली. बरं तिला एक डब्बी सापडलेली असते, नील समोर घेऊन येतो आणि ही डब्बी कसली आहे असं विचारतो. त्यांना दाखवतो नील ही डब्बी कसली आहे. राजकुमार सुद्धा ती डबी हातात घेतो आणि बघायला लागलेला असतो की आहे तरी काय. तारा म्हणते ही डबी अनामिकाच्या हातात बघितली होती मी. जगन्नाथ आता सावलीच्या जवळ येतात आणि सावलीच्या कानात येऊन बोलतात, सावले लक्षात येतंय का
अनामिकाने भांग आणली म्हणजे यांचा सुद्धा प्लॅन होता तुला भांग पाजण्याचा, आणि आपण जसा प्लॅन केला तसा त्यांनाही प्लॅन करायचा होता. कळतंय का तुला? भैरवी सुद्धा तयारीतच होती. सावली म्हणते जगन्नाथजी खरंच माझ्या लक्षातच आलं नाही हो. आता विचार करायला लागलेली असते जगन्नाथजी बोलले त्या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे अरे देवा, अनामिकाच्या हातून माईंना मला किंवा तिलोत्तमा मॅडमला भांग पाजण्याचा विचार होता आणि सत्य त्यांना वदवून घ्यायचं होतं आमच्या तोंडून. आपण जसा प्लॅन केला जगन्नाथजी तसं माईने सुद्धा केला होता. बापरे, एक नंबर पोहोचलेली बाई ही. खरं बोलणार होती ग. आलं होतं आपलं नाटक संपत पण तुझ्या सासूने बोलूच दिलं नाही. सगळं काही जागेवर थांबवलं. तिच्या कानाखाली दिली नसती ना तर ती सत्य काय ते बोलून गेली असती आणि आपला प्लॅन अगदी परफेक्ट झाला होता ग. या तिलोत्तमाने का मध्ये पचका केलाय ना कळतच नाहीये. सावली मध्ये हो ना, तिलोत्तमा मॅडमने का थांबवलंय मलाही कळत नाहीये. बाबा म्हणतात हे बघा आता अनामिकाने हे सगळं केलं असं मला काय वाटत नाही. प्लीज आता तिच्यावर कोणी संशय घ्यायला जाऊ नका प्लीज. थंडाईमध्ये भांग मिसळली असणार आणि स्वतःच ते प्यायले असणार, त्यांना कोणी पाजणार नाहीये. आता तारा सुद्धा तिच्या छोट्याशा डोक्याला विचार करायला सुरुवात करते आणि आता विचार करत असते की हे चाललंय तरी काय, कोणी माझ्या मम्माला भांग पाजली असेल. म्हणतो बाबांचं म्हणणं बरोबर आहे, तर स्वतःच प्यायले असतील. म्हणतो या निमित्ताने आपल्याला कळालं काहीतरी गुपित आहे त्यांचं, त्या सांगण्याचा प्रयत्न करत होतात. तिलोत्तमा येऊन उभी राहिलेली असते. काही गुपित वगैरे नाही, ती भांग प्यायली ना म्हणून नशेत बडबडतीये. कसलं गुपित आणि काय गुपित रे सारंग, उगाच कसला विचार करू नका, गुपित बिपित काही नाहीये. तिलोत्तमा सावरण्याचा प्रयत्न करत असते सगळ्याच गोष्टी. आता माझ्या घरात भांग कशी आली हाच प्रश्न मला पडलाय. आता राजकुमारच्या हातून डब्बी घेतो आणि तिलोत्तमाच्या हातात ठेवतो. घी, ही भांग आहे आणि ही आली तुझ्या घरात, कशी आली? म्हणते मॉम ही डबी अनामिकाच्या हातात बघितली होती मी. तिलोत्तमाच्या आता लक्षात येतं की भैरवीनेच भांग आणली आणि भैरवी तिच्याच जाळ्यात अडकली. मग आता ती डब्बी घेऊन चाललेली असते अनामिकाकडे. भैरवी भांग प्यायली म्हणून बडबडत होती. हे सगळा काही प्रसंग आता तिलोत्तमाला आठवत असतो आणि तशी ती आता डब्बी घेऊन तिलोत्तमा आतमध्ये चाललेली असते. तिलोत्तमाच्या डोक्यातही अनेक प्रश्न अनेक विचार एकाच वेळेला सुरू असतात. ए जगन्नाथ ऐक की आमचं गुपित सांगायचंय, ऐक. आता भैरवी काय काय बोलली सगळं काही प्रसंग तिलोत्तमाला आठवत असतो आणि सगळ्या प्रसंगाचा बारीक असा विचार करत असते. जग्या माझ्याकडे बघ. तो आता सगळ्याच गोष्टींचा विचार करायला लागलेली असते. भैरवी जे बोलत होती ते भांग्याच्या नशेतच बोलत होती. खडूस तिलोत्तमा तुझ्यासमोर उभी ना, इने काय जे केलं तुला कळालं ना जग्या, तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. तिच्या सनकन कानाखाली दिली हे सुद्धा आता तिलोत्तमाला आठवलेलं असतं. खूप घाबरलेली असते. यांना काय झालंय तिलोत्तमाला हळू आवाजात विचारत असते, ते सुद्धा आता तिलोत्तमाला आठवतं. सावली आता विचार करायला लागलेली असते भैरवी जे काही बोलली त्या गोष्टींचा आणि तिलोत्तमाचा वेगळाच विचार चाललेला असतो. बघू आता यांचे विचार कुठे जाऊन थांबणार आणि काय सत्य बाहेर येणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो काय अवस्था होणार भैरवीची आणि तिलोत्तमाची, आणि जे सत्य आहे ते जगन्नाथ आणि सावली सगळ्यांच्या समोर आणणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणारे पुढचा भाग अगदी शेवटपर्यंत. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.